की तो अभ्यास करू शकेल. यांना कसं पाहिजे, ढोरच चारता सुद्धा भजन गाता आलं पाहिजे आणि आनंद लुटता आला पाहिजे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम आणि त्याने यांचा उद्धार झाला पाहिजे. असं साधन जर कोणतं असेल तर ते आहे भगवान परमात्म्याची लीला. आणि त्या परमात्म्याच्या लीला कथांचा मात्र तुमच्या सर्व उपनिषदामध्ये अभाव आहे, ब्रह्मसूत्रामध्ये अभाव आहे, वेदांतामध्ये अभाव आहे. म्हणून सर्व लीलांचा ग्रंथ तुम्ही एक निर्माण करा, जेणेकरून सर्व जीवांचा उद्धार होईल. भवतानुदित प्रायम यशो भगवतो मलम. भगवान परमात्म्याचं अमल अशा प्रकारचं यश ते तुम्ही वर्णन केलेलं नाही. ये नैवासवण तुष्येत मन्ये तद्दर्शनं खिलम्. ते शास्त्र तोपर्यंत अपूर्ण आहे की जोपर्यंत त्या शास्त्रामध्ये भगवान परमात्म्याच्या लीला येत नाहीत. यथा धर्मादयश्चार्था मुनिवर्यानुकीर्तिता न तथा वासुदेवस्य महिमा ह्यनुवर्णितः. तुम्ही मायेचं वर्णन केलं, ब्रह्माचं वर्णन केलं, धर्माचं वर्णन केलं, धर्माचे अनेक भेद वर्णन करून सांगितले. धर्मादय हा अर्थ, अर्थाचं वर्णन केलेलं आहे की अर्थ कसा प्राप्त करावा, अर्थ प्राप्तीसाठी कोणकोणती साधनं कशा प्रकारचे अवलंबन करावी. धर्म, अर्थ, काम, मोक्ष चारही पुरुषार्थाच्या प्राप्तीचं वर्णन तुम्ही केलं. मुनिवर्यानुकीर्तिताः हे सर्व तुम्ही लोकांना समजावून सांगितलं. पण महाराज न तथा वासुदेवस्य महिमा ह्यनुवर्णित. त्या वासुदेव परमात्म्याची महिमा तुम्ही तशी वर्णन केली नाही. तद्वाग विसर्गो जनता विप्लव नामानि अनंतस्य यशोंकितानि यत् शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्ति साधवः. विद्वान लोक त्या ग्रंथाला जास्त मान्यता देतात की ज्यामध्ये परमात्म्याच्या नावाचा उल्लेख केलेला असतो, परमात्म्याच्या नावाचं महत्व वर्णन केलेलं असते, परमात्म्याच्या लीला गायन केलेल्या असतात. आणि त्या लीले वाचून, नामा वाचून किती सुंदर जरी छंदोबद्ध ग्रंथ लिहिलेला असला तरी विद्वानांच्या समोर त्याची किंमत नसते. चांगली माणसं त्या कथेला, त्या कीर्तनाला महत्व देतात की ज्यामधून लोकांना बोध प्राप्त होत असतो, ज्यामध्ये खऱ्या भगवंताच्या लीला, भगवंताचा रसमय कीर्तन भरलेली असतात. न शुभते ज्ञानम निरंजन ज्ञानमलम निरंजनम. तोपर्यंत ते ज्ञान शोभून दिसत नाही की जोपर्यंत त्याला भक्तीची पुष्टी प्राप्त होत नाही. जुगुप्सितम धर्मकृते शासतः स्वभावरक्तस्य महान व्यतिक्रमः. यद्वाक्यतो धर्म इति तरः स्थितो न मन्यते तस्य निवारणं जनः. जुगुप्सितम धर्मकृते अनुशासतः. जुगुप्सित धर्म अर्थात काही अशा प्रकारचे धर्म ग्रंथ, अनेक ग्रंथामध्ये, शास्त्रामध्ये टाकलेले आहेत की धर्माच्या नावाने ते अधर्म आहेत. बघा, त्याला जुगुप्सित धर्म म्हटलेला आहे. म्हणजे शास्त्र ही संपूर्ण तुम्हाला 100% बरोबर आहे असं नाही. कधी कधी लोकांना बाळाला आपण, लहान मुलांना औषध देतो तर औषध घेण्यासाठी म्हणून त्याला गुळ खायला देतो. वास्तविक गुळ चालत नाही, पण औषध घ्यावं म्हणून गुळ दिला.
एक काळ असा होता की प्रत्येक माणूस माणसाला खात होता. अन्न मिळत नव्हतं तेव्हा तो माणूस माणसाला खायचा. मग विद्वानांनी शास्त्राद्वारे प्रचार सुरू केला की मांस खाणे पाप नाही, मांस खा, पण यज्ञ करून खा. यज्ञामध्ये बळी द्या आणि त्यामध्ये तुम्ही मांस खा. दारू प्या, पण एवढी प्या की यज्ञ करून प्या, पाप लागणार नाही. यज्ञ न करता पिली तर पाप लागेल. मग जे खाणारे आणि पिणारे होते त्यांनी ठरवलं आता आज तर आपल्याला खाल्ल्याशिवाय जमणार नाही, आज खायचं आहे. पण पाप लागू नये म्हणून काय कर, माणसं पापाला फार भीतात, सगळेच भीतात. असं नाही की दारुड्या पापाला भीत नाही, दारुडे पापाला भीतो. मग पाप लागू नये म्हणून काय करावं, तर यज्ञ करून खावं. मग यज्ञामध्ये बळी द्यायचा आणि बळी देऊन ते खायचं. मग यज्ञ कशा पद्धतीने करायचा, त्या यज्ञाचा खूप मोठा खर्च असायचा. एवढं त्याच्यामध्ये देशी तूप, एवढ्या लाकडांचं हवन, एवढे ब्राह्मणांचं पूजन. मग एवढा मोठा खर्च करून दररोज यज्ञ करून माणसं खाऊ शकत नव्हती, पिऊ शकत नव्हती. मग कधीतरी यज्ञ करायचा आणि यज्ञाच्या निमित्ताने ते खायला मिळायचं. परिणाम असा झाला की जी माणसं माणसाला खायची, जी नेहमी मांसाहार करायची, त्यांच्या मांसाहाराला बंधनं आली आणि त्याला संक्षेपता म्हणजे संकुचित स्वरूप आलं, फार कमी प्रमाण झालं. ते प्रमाण कमी करण्यासाठी म्हणून त्यांना ती आज्ञा दिली. परंतु पुढे चालून तोच धर्म मानला गेला. पुढच्यांना असं वाटू लागलं की हा दोषच नाही, वास्तविक तो दोष आहे, परंतु त्यांना एवढा दोष न लागता छोटासा दोष लागेल. म्हणून पुढच्यांना ते जाणीव व्हायला पाहिजे की हा दोष आहे, आता पुढे त्याची स्थिती बदलली पाहिजे की हा संपूर्ण दोष काढून टाकला पाहिजे. तो काढला गेला नाही, म्हणून तो जुगुप्सित धर्म निर्माण झाला. महाराज, धर्माच्या नावावर हा अधर्माचा प्रचार तुमच्याकडून झाला आणि हेही दोष आहेत, म्हणून तुमचं मन आजही अशांत आहे. एक परमात्म्याच्या लीला कथांचा रसमय ग्रंथ निर्माण करा की जो श्रवण केल्यानंतर लोकांना खऱ्या धर्माचं ज्ञान होईल, अधर्मापासून लोक दूर राहतील आणि लोकांच्या मनाला शांती मिळेल. सर्व कशासाठी आहे, मनाच्या शांतीसाठी. भागवत कथा कशासाठी आहे, मनाच्या शांतीसाठी, आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या प्रसन्नतेसाठी. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. स्वांत सुखाय, आपल्या आत्म्याच्या सुखासाठी, अंत सुखासाठी. म्हणून रघुनाथ गाथा, बालकृष्णाचं चरित्र. कृष्ण चरित्र केवढ्यासाठी आहे, आपलं अंतःकरण प्रसन्न व्हावं, विकार नष्ट व्हावे, मनाच्या आनंदासाठी. तत्रानुहम कृष्ण कथा प्रगायता मन गृहिणा शृण्वम मनोहरा. नारायण, माझ्याकडे बघा, उदाहरण म्हणून माझंच घ्या की मी काय तर त्या भगवंताच्या लीला कथांचा रसपान सर्व लोकांना करवतो. एरवी नारदांचं कार्य काय आहे, हातामध्ये वीणा आणि चिपडा घेतल्या का भजन करीत करीत प्रत्येक ठिकाणी जायचं, लोकांना भजनामध्ये रंगवायचं. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण, भज नारायण नारायण नारायण, भज नारायण नारायण नारायण, भज मन नारायण
नारद महाराज सांगतात, महाराज मागच्या जन्मामध्ये, पूर्वजन्मामध्ये माझी आई एक ब्राह्मणाच्या घरी काम करायची. मी एका दासीचा पुत्र होतो आणि माझी आई ब्राह्मणाची दासी होती. ब्राह्मणाच्या घरी भांडे धुवायचं काम करायची, कपडे धुवायचं काम करायची. आणि अशा दासीच्या पुत्राच्या रूपामध्ये मग मला तरी कोणतं सुख असणार आहे, म्हणून मीही तशाच प्रकारचा. शिक्षण नाही, परंतु मनामध्ये मात्र शुद्ध भाव होता. एका काळामध्ये गावामध्ये चातुर्मास सप्ताह ठरला आणि चातुर्मासामध्ये अनेक संत एकत्रित आलेले गावामध्ये. तर ज्या ब्राह्मणांकडे आई असायची त्या ब्राह्मणांनी मला, माझा स्वभाव गोड होता म्हणून माझ्या स्वभावामुळे मला त्या साधू संतांच्या सेवेमध्ये ठेवलं की मला तू या संतांची सेवा कर. कोणत्याही का निमित्ताने होईना, परंतु सेवेचा लाभ त्याला मिळाला, सेवेचा एक चान्स मिळाला. महाराज तुम्ही घालवला नाही, मनापासून त्यांची सेवा केली आणि सेवा ही प्रत्येकाच्या मनाला मोहित करत असते. जगामध्ये जी वस्तू तुम्हाला कशानेच प्राप्त होत नाही ती सेवेने प्राप्त होत असते. काही काही माणसं तक्रारी करतात, महाराज आमच्या घरची कंडिशन फार कठीण आहे, सकाळी सकाळी चहा मिळत नाही. सोपा उपाय सांगतो तुम्हाला, सेवा धर्म स्वीकार करा, बघा घरावर परिणाम कसा होतो. म्हणजे आम्ही काय सेवा करायची, महाराज तुम्ही जर मान ताट कराल तर चालणार नाही, मान खाली करा, सेवा करा. सेवेने सर्व काही मोहित होतात. नारदांनी अतिशय मनापासून सेवा केली. तेव्हा साधू संतांनी नारदांना अतिशय जवळचं केलं. मग नारदांना दररोज थोडं थोडं तत्वज्ञानाचा उपदेश द्यायचा, बोध द्यायचा. बघा कोणीही एकाएकी मोठा होत नाही, खूप मोठा महाराज, खूप मोठा साधू असंही कोणी होत नाही. कोणी खूप मोठा कीर्तनकार, खूप मोठा कथाकार असा एकाएकी होत नाही. मग त्यासाठी त्याच्या पाठीमागे त्याची तपश्चर्या असते, त्याची सेवा असते, त्यानंतर त्याला ती फलप्राप्ती होत असते. तर नारद ऋषींना साधू संतांनी आपल्याजवळ असणाऱ्या अनेक ज्ञानाचा उपदेश दिला आणि नारदांचं मन हळूहळू हळूहळू परमार्थामध्ये मोहित होत गेलं. मग दररोज चातुर्मासामध्ये नारदांना साधू संतांनी ऐकवलेली जी कथा आहे ती घरी गेल्यानंतर रात्री नारदांनी आपल्या आईला ऐकवायची. पण आईला ती कथा एवढी रुचत नव्हती. अशी 4 महिने निघून गेले आणि 4 महिने निघून गेल्याच्या नंतर जेव्हा चातुर्मास संपला, साधू संत जायला लागले, तेव्हा नारद महाराज एकदम व्याकुळ झाले. 4 महिन्यामध्ये असा एक संबंध झाला होता नारदांचा आणि त्या सर्व साधू संतांचा, जवळीक निर्माण झाली होती. आणि सेवाभावाने नारद तर त्यांच्याशी एकरूप झाले होते. एक गुरुप्राप्ती नारदांना मिळाली आणि सद्गुरूच्या चरणी नारदांनी स्वतःला समर्पित केलं होतं. ऋषी महाराजांनी सांगितलं, नारदा आता तू इथंच राहा, बाळा तू कुठं बाहेर जाऊ नकोस, बस घरीच राहून परंतु चिंतन करीत राहा, मनाने परमार्थ करीत राहा, त्या भगवंताला विसरू नकोस. नारदाने सांगितलं, महाराज मला तुमच्या सोबत घेऊन जा, मी तुमच्या सोबत येणार, कारण घरी राहून मला माझा परमार्थ होणार नाही, माझं ध्यान होणार नाही. तुम्ही सांगितलेली कथा मी माझ्या आईला सांगतो, परंतु माझ्या आईला ती आवडत नाही, म्हणून मला तुमच्या सोबत घेऊन जा. पण संतांनी सांगितलं, बाळा तुझ्या एकुलत्या आईचा तू एकटाच आधार आहेस, म्हणून तू स्वतःच्या कर्तव्याला चुकू नकोस, घरी राहून चिंतन कर, आमचे आशीर्वाद तुझ्या बरोबर आहेत. साधू संतांचे आशीर्वाद मिळाले महाराज. आणि मग मी माझ्या आईच्या सोबत घरी राहून चिंतन करू लागलो. एक दिवस अचानक आई सकाळी दूध काढण्यासाठी गेली आणि सर्पावर पाय पडला. सर्पाच्या दंशाने आईचा जागेवर मृत्यू झाला आणि आईच्या मृत्यूने मी आनंदित झालो नाही, दुःखी झालो नाही, सुखी झालो नाही, दुःखी झालो नाही, हर्ष नाही, उल्हास नाही, ना शोक.
जे काही घडलेलं आहे ती भगवंताचीच कृपा आहे, भगवंताचीच इच्छा आहे. तत् अनुग्रहम मन्यमानः, आणि मी तो परमेश्वराचा अनुग्रह मानला. हाच परमेश्वराचा माझ्यावर खूप मोठा अनुग्रह आहे. ज्या परमात्म्याच्या अनुग्रहाने माझा एक आसक्तीचा तंतू होता तोही समाप्त झाला. मग मी आईने मिळवलेलं जे काही धन होतं ते संपूर्ण धन आईच्या दशक्रिया विधीवर समाप्त केलं. संपूर्ण खर्च करून एकटा उत्तर दिशेकडे निघून गेलो. जाता जाता भयानक वन लागलं, जंगल लागलं. त्या जंगलामध्ये पक्षी सुद्धा नव्हती अशा जंगलात गेलो. आणि तिकडेच एका नदीमध्ये देहाचं अवसान झालं. देहाचं अवसान झाल्यानंतर दुसऱ्या जन्मामध्ये अगोदर मला परमात्म्याचा साक्षात्कार झाला, आकाशवाणी झाली. माझ्या मनाची तीव्रता होती ईश्वर साक्षात्काराची. तेव्हा आकाशवाणी झाली की बाळा, तुला या अवतारामध्ये माझं दर्शन होणार नाही, परंतु पुढच्या अवतारात माझं दर्शन तुला होत राहील. आणि माझं देहावसन झाल्यानंतर पुढच्या जन्मामध्ये मी ब्रह्मदेवाचा मानसपुत्र होऊन जन्माला आलो. त्या ब्रह्मदेवाच्या मानसपुत्राच्या रूपाने मी नारद झालो. आणि मला ही मधुर वीणा भगवान विष्णूने दिली. नारदांनी काही मार्केटमधून वीणा आणलेला नव्हता, भगवान विष्णूने दिलेला वीणा होता नारदांना. त्या वीणेच्या तारेवर तारा चढत चढत मी त्या परमात्म्याच्या लीलांचं गायन करत असतो. ध्यायत चरणांभोजं भावनिर्जित चेतसा औत्कंठ्याश्रुकुलाक्षस्य हृदयासिन्मेषणैर्हरि. अतिशय उत्कंठेने प्रेमाती भराने नारद महर्षी त्या परमात्म्याचं चिंतन करतात, स्मरण करतात. सूत महाराज सांगतात, व्यासांना नारदांनी आपली कथा सांगितली की महाराज, अशा प्रकारे मी या विणेवर त्या परमात्म्याच्या लीला कथा गात गात संपूर्ण जगामध्ये फिरत असतो आणि सर्वांच्या मनाला आनंद देत असतो. म्हणून तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या परमात्म्याच्या लीलांचा ग्रंथ निर्माण करा. असं सांगून नारद महर्षी निघून गेले. आणि सूत महाराज म्हणतात, धन्य आहेत देवर्षी नारद. धो देवर्षी धन्योयम यत्कीर्तिं शारंघन्वनः गायन्माद्यं निरन्तन्त्र्या रमयत्यातुरं जगत्. गायन माद्यन इदं तंत्र्या रमयती आतुरम जगत. सर्व जगाला ते आनंदमग्न करून घेतात त्या भजनामध्ये. धन्य आहे ते देवर्षी नारद. आणि नारद महर्षी गेल्यानंतर शम्याप्राश नावामध्ये व्यास महर्षी ध्यानस्थ बसले. तस्मिन् स्वाश्रमे व्यासो बद्रीश मंडिते आसीनो उपस्पृश्य प्रणिदध्यू मनः स्वयं. प्राणायाम केला, प्राणायामाने मनाचं संयमन केलं. प्राणायामेनं राघव म्हटलेलं आहे, शरीर प्राणायामाने हलकं होत असते, मन संयमित होत असते. म्हणून ऋषीमुनी त्रिकाळ प्राणायाम करत असतात. तर प्राणायामाने यांनी मनाला संयमित केलं. नंतर ध्यान साधनेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचं स्मरण केलं. आणि ध्यानामध्ये जशा पद्धतीने भगवान कृष्णाचं चरित्र आलं त्या पद्धतीने त्यांनी भगवान कृष्णाच्या संपूर्ण लीला कथांचा हा ग्रंथ निर्माण केला. श्रीमद भागवत बुद्धी पुरस्सर लिहिलेला ग्रंथ नाही, ध्यान पुरस्सर निर्माण झालेला ग्रंथ आहे. म्हणून हा ध्यानाने स्मृतीमध्ये प्रगट झालेल्या भगवंताच्या चरित्राचा ग्रंथ आहे. ग्रंथ तयार झाल्यानंतर मग आता याचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे, सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. तो कोणी पोचवावा? तर त्यासाठी कोणीतरी योग्य शिष्य मिळाल्याशिवाय ग्रंथाचा प्रचार कधीच होत नाही. संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली, परंतु ग्रामगीता लिहिल्याच्या नंतर एकटा तर प्रचार करू शकत नाही, शिष्याशिवाय प्रचार हा होत नाही. म्हणून त्यांनी, मला वाटतं त्यांचे प्रमुख शिष्य गीताचार्य तुकाराम दादा, आणि दादांकरवी त्याचा प्रचार सुरू केला.
दादांच्या माध्यमातून, त्याच माध्यमामध्ये आमचे परमस्नेही आदरणीय गुलाबराव महाराज अजूनही तोच प्रचार चालवत आहेत, त्याच मार्गाने करत आहेत. म्हणून प्रचारासाठी हा ग्रंथ आता आपण कोणाला द्यावा, यासाठी अधिकारी हवा आहे. या ग्रंथाचा जो अधिकारी आहे तो एक तर विरक्त असला पाहिजे, प्रचार करणारा तो विरक्त पाहिजे, त्यागी पाहिजे. असा कोण आहे तर शुकाचार्यांची मूर्ती ध्यानासमोर आली आणि मग आपल्या पुत्राकरवीच याचा प्रचार करायचं ठरवलं. पण मुलगा हा आपला ऐकतच नाही ना, अजून तर आपल्याशी बोलला नाही. एवढे दिवस झाले अजून आपल्या बापाशी बोलला नाही. याला प्रचार करण्यासाठी ग्रंथ शिकवायचा केव्हा? शिकण्यासाठी तो आला पाहिजे अगोदर. याला बोलवायचं कसं? तर ज्या वनामध्ये शुकाचार्य ध्यान करायचे, तप करायचे, त्या वनामध्ये व्यास महर्षींनी आपल्या 2 शिष्यांना पाठवलं, ज्यांना भागवत शिकवलं होतं. त्यांना श्लोक शिकवले आणि ते त्या वनामध्ये गेले लाकडं वेचण्यासाठी. त्यांना सांगितलं दिवसभर तुम्ही श्लोक गायचे, श्लोक गात गात लाकडं जमा करा. जसं भागवत कथा ऐकल्यानंतर आपल्या महिला काय करतात, शेतामध्ये गेल्या तरी सुद्धा कापूस वेचत असताना मग भजन करत करत कापूस वेचतात. राधे राधे श्याम राधे, राधे राधे श्याम राधे. सगळा कापूस दिवसभर गोळा करतात आणि 50 किलोचा 100 किलो होऊन जातो. तपास लागत नाही, थकवा जाणवत नाही. नसेल केलं तर याच्यानंतर लक्षात ठेवा, सुरू कार्यक्रम किती वाजले हेही जाणवत नाही. आणि आमच्या राजभवनात तर सूत्र समजलं जाता कापूस कसा वेचून घ्यायचा. एका बोंडाला 1 राधे, एका बोंडाला 1 राधे. असे किती राधे राधे होतील तेवढा जप होईल. कामामध्ये काम, तो परमार्थ होईल. म्हणून लाकडं वेचता वेचता तुम्ही भजन करा, सारखे श्लोक चालू ठेवा, भूकंपट्टी. मग त्याने श्लोक म्हणत राहायचे लाकडं वेचत असताना. ज्या वनामध्ये शुकाचार्य होते, ध्यान करायला बसले आणि त्या परमात्म्याचं निर्गुण ब्रह्माचं ध्यान करणार, तेवढ्यामध्ये यांनी श्लोक गायला सुरुवात केली त्या परमात्म्याचे. बिभ्रद्वासं कनक कपिशं वैजयंतींच माला रंध्रान वेणुरधर सूरय पूरयन् गोपरुंदै वृंदारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीत कीर्तिः. त्या परमात्म्याच्या मधुर स्वरूपाचं वर्णन केलं. तो परमात्मा किती सुंदर दिसतो, ज्याने पितांबर धारण केलेला आहे, हातामध्ये काठी आहे, गळ्यामध्ये वैजयंती माळा आहे, गायींच्या पाठीमागे आहे, पुढे गायी, त्याच्या मागे पुढे गोपाळ आणि मध्ये भगवान कृष्ण परमात्मा. मागे पुढे गोपाळ, मध्ये चाले हरी, सावळा सुकुमार वाजवी मुरली अधरी. पुच्छेवर करुणी गाये नाचती नाना, नाना परी क्रीडा करी यादवांचा राणा. अनेक प्रकारच्या क्रीडा भगवान परमात्मा करतात. त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन ऐकलं. अदरं मधुरं वदनं मधुरं हसितं मधुरं स्वपितं मधुरं. त्याचं सगळंच काही मधुर आहे. एवढा चांगला, एवढा मधुर, याचं ध्यान करायला हरकत नाही. ध्यानामध्ये तेच स्वरूप यायला लागलं भगवान बालकृष्णाचं. करारविंदेन पदारविंदं मुखारविंदे विनिविशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुंदं मनसा स्मरामि. त्या बाल मुकुंदाला मी माझ्या मनाने स्मरण करतो, जो वडाच्या पानाच्या दवण्यामध्ये बसलेला आहे. त्या बालमुकुंदाचं दर्शन, आणि ध्यानामध्ये बालमुकुंदच यायला लागले, बालकृष्णाचं दर्शन व्हायला लागलं.
स्वरूप ऐकून ते हृदयामध्ये आलं. शुकाचार्यांना वाटलं की चला याचं ध्यान करायला हरकत नाही, अतिशय सुंदर स्वरूप आहे, अतिशय मधुर आहे. सुंदर अति ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. तुळशीहार गळा आहे, काशी पितांबर आणि कंठी कौस्तुभमणी आहे, अशा त्या स्वरूपाचं ध्यानात ते स्वरूप यायला लागलं. परंतु पुन्हा विचार केला नाही. पुढची कथा मी ऐकलेली आहे की जो अतिशय सुंदर असतो त्या सुंदरतेमध्ये दोष असतो. सुंदर नारी लगे प्यारी, पण तिच्या पाठीमागे दोष काय आहे भाऊ तुला माहित नाही अजून. जिथं सुंदरता आहे त्या ठिकाणी गर्विष्ठपणा येत असतो. नाही म्हणे माझ्यासारखी मीच आहे. 4 लोकांमध्ये कधी गेली ना, मग तिच्या मैत्रिणीने विचारलं तुझे यजमान कोण आहे? म्हणले ते नाही का बाजूला काळे 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 तेच. म्हणजे स्वतःला सुंदर समजून गर्व निर्माण होत असतो. हा सुंदरतेचा दोष आहे. नामदेव महाराजांनी आणखी दुसरा दोष सांगितला. सुंदर आणि पतिव्रता ही दुर्लभ जी दातारा दुर्लभतेने जुळून येत असते. खूप मोठं भाग्य त्यासाठी लागत असतं. म्हणून हा सौंदर्याचा दोष आहे. परमात्मा एवढा सुंदर आहे की त्याच्या सुंदरतेला कोणाची जोडच नाही. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे रुक्मिणी सुद्धा झाली वेडे. त्या रुक्मिणीलाही वेड लागावं एवढं सुंदर स्वरूप त्या परमात्म्याचं आहे. मग तो जर सर्वात सुंदर आहे, सर्व जगाला वेड लावतो, तर त्या अर्थी त्याच्या स्वभावामध्ये सुद्धा गर्विष्ठपणा असला पाहिजे, ताठपणा असला पाहिजे. मग यांनी दुसरा श्लोक गायला सुरुवात केली. अहोबकीयं स्तनकालकूटं जिघांसया पाय यदप्यसाध्वीं. अहोबकीयं, जो पुतणे सारखेला सुद्धा मोक्ष साहित्य प्राप्त करून देत असतो. दीक नाही देणे हरिमित्रा एक, पुतना कंटक मुक्त केले. धात्रीचिता